प्रत्येकजण आपल्या आपल्या विधानसभा मतदारसंघाविषयी बोलतंय. कृतज्ञता व्यक्त करताना मी एकच सांगेल, जिल्ह्याचा खासदार या नात्यानं दादांना म्हणलं, दादा मला खासदार जनतेनं आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं झाल्याच्या नंतर बीड जिल्ह्यातले काही प्रश्न प्रलंबित आहेत. दादांनी रेल्वेच्या प्रश्नाला एवढी गती द्यायचं काम, जसं सकाळी 6ला उठून कामाला सुरुवात करतात त्याच पद्धतीने बीड जिल्ह्याच्या विकासासाठी रेल्वे सुद्धा आदरणीय दादांच्या काळात दादांच्या प्रयत्नानंच लवकर धावली. एवढंच नाही तर ज्यावेळेस मी एअरपोर्टचा विषय बोललो सभागृहात त्यावेळेस वेगळे विषय असायचे, पण दादाने आल्यानंतर डीपीशी लगेच पहिल्याच बैठकीमध्ये सांगितलं की एअरपोर्ट सुद्धा करणार. काही झालं तरी मुख्यमंत्र्यांचा, दोन्ही आमच्या उपमुख्यमंत्र्यांचा प्रयत्न, तिथं विमानतळ किमान 3 किलोमीटर लांबीची तरी धावपट्टी असली पाहिजे, अशा पद्धतीचं काम आपण करतो. दादानी जे काही मी माझ्या बारामतीत पुण्यात केलंय, महाराष्ट्रात जे काही प्रगत जिल्हे त्याच्यातला माझा बीड जिल्हा मला आणायचा, या दृष्टीनं दादानी जिल्ह्यासाठी भरीव काय केलं. दादाची उणीव कधीच भरून निघणार नाही, पण दादांच्या रूपानं बीड जिल्ह्याचा विकास आमचा प्रचंड होत होता, प्रचंड गतीनं होता. पण काळाच्या मनात काय होतं माहित नाही. दादा जानेवारीच्या 1 तारखेला आले आणि 28 तारखेला आमच्यातून जगात निघून गेले. त्याच्यासाठी कितीही बोललं तरी कमी आहे.